हाय गाईज, कसे आहे तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर गाईज, आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग काढते, म्हणजे 8-9 दिवसानंतर ब्लॉग काढते आहे. तर आज आहे ना, तन्नू घरी आहे. तर मला असा विचार आलाय की तन्नूला डॉमिनोज नाही तर बर्गर किंग कुठेतरी घेऊन जाणार आहे. तर तिला मी बोलणार आहे, तुला किती काय पाहिजे ते खा, बिल मी देणार आहे. तर बघू, तिला आहे ना डायरेक्ट रिॲक्शन घेऊन मी तिला बोलेन चल ब्लॉग काढू आणि तिचं रिॲक्शन बघू काय होते, येते की नाही येत आहे. तर मी तिला बोलेन तुला काय पाहिजे ते घे, बर्गर किंग नाहीतर डॉमिनोज मध्ये कुठेतरी एक जागेवर जाणार आहे. तर आता बघू. आता ना मी तिला बोलली की मी खालना जाऊन येते, नाश्ता वगैरे घेऊन येते. तर बघू, तिला रिॲक्शन मला बघायचं आहे. तर तिला मी बोलेन आता जाऊ आणि येऊ, मी येते खालना जाऊन. तर मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना तिच्या बरोबर भेटते. चला. तर आता मी घरी आलेली आहे. तर तन्नू बघा, हे बघ तन्नू, रस काय बनवणार आहे? अंडा ब्रेड. हा, अंडा ब्रेड. अंडा ब्रेड. हे बघ, अंडा ब्रेड वगैरे सर्व, दूध वगैरे. ते अंडाला मी तुम्हाला जरा दाखव ना, आधी ना सांगू शकते. तुला मी एक इकडे तुला मी काहीतरी सांगू बघ. तुला आज मी डॉमिनोज मध्ये घेऊन जाणार आहे. काय? खरं, डॉमिनोज नाही तर बर्गर किंग. इतनी खुशी मुझे आज तक। पैसे मी देणार आणि खाणार झाले. तुला काय पाहिजे ते घे. हे ऊपर वाले बघायला चांगली मला ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा। खूप काय खायचं होतं खायला तर संडे. आज मी देईन. आज तेव्हा मी पण रेडी झालेलीच आहे. पहिलाही मला विचारली हा कुठे जाते रेडी होऊन, मीला काही सांगितली नाही. बघा, तर जाऊ आणि डॉमिनोज मध्ये जाऊ. बर्थडे पार्टी एवढे स्वस्तात देत नाहीस ना. नाही रे, किती पाहिजे तेवढा खा बस. हा, किती पाहिजे तेवढा खा, पैशाचा टेन्शन नाही घ्यायचा. तर देईन मी, खरं बोलते. काय तर आता बघू. आता आम्ही नाश्ता करतोय बघा. हे खरं खोटं वाटतंय. अरे सांगते, देईल यार, तू देईल, मला माहिती तू देणार. तिला रात्रीच पाहिजे होता, ही बोललेली. मला रात्री क्रेविंग झालेली आहे आणि मला जी इच्छा असते ना, क्रेविंग किंवा पैसा कपडा, ते मला हवेच असतं. तर आज येणार मी तिला घेऊन डॉमिनोजचा पिझ्झा. बघा, पिशव्याचे ठेवतात. मग हे आम्ही ना हे वडे थापतात, त्याच्यात असे वडे असे असे करून वडे थापतात. तर तुम्हाला आम्ही जाऊन कुठे जाऊया? तुला कुठे जायचंय सांग. जिथे तू नेशील तिथे. तू बोल, तुला कुठे खायचंय तिकडे जाऊ. मॅकडॉनल्ड. हा, मॅकडॉनल्ड मॅकडॉनल्ड. नाही ना, बर्गर किंग. डॉमिनोज मध्ये जायचं. डॉमिनोजला जाऊ ना, चालेल. पिझ्झा खायला जाऊ. तर तुम्हाला सुद्धा दाखवतोय. आज संडे म्हणून आज तन्नू घरी आहे, तर ब्लॉग काढते आहे. आणि हा तुम्हाला मी सांगते, आमची ही खिडकी आहे ना, इकडे खिडकी, तिकडे ना कावल्याने घंटा बांधल्या. ते मी तुम्हाला दाखवते. मी दाखवते. बघा इकडे समोरच कावला, बघा तुला दिसणार नाही. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून. इकडे बघा कावला पण बसलेला आहे. आणि बघा इकडे घंटा बांधलेला आहे. कसं पिझ्झा ऑर्डर करते आहे. तर कुठला करते आहे हे बघा, तिच्या फोन मधनं. हा मी हे ना 149 नॉनव्हेज कुठला खायचा आहे ना ते मागव, वाचली बिल देणार आहे. कुठला पण मागव, कॉर्न पिझ्झा मागव, मला हाच पिझ्झा कुठला पण मागव. ऍड 2 कर. माझ्या तरफ पार्टी आहे. हा रेग्युलर मील मला भेटले. तुला कुठला ते पाहिजे ते घेतो. हा टेन्शन नाही घेणे का. किती होता काय? बघ तुझ्यावरती आहे, तुला कुठला घ्यायचा ते घे. बजेट आहे खूप. नंतर माझ्याशी काय रे खोटं वाटते. कुठला वाला? हा 89 वाला. आणि कोक घेऊन किती झाला बिल? बिल तरी
दाखव ना प्राइसला किती आहे 200 223 खालती आहे ना गोलावाला आलेला आहे म्हणून खायला सर्दी झाली आहे चला ऑर्डर करते पे ऑन कॅश डिलिव्हरी दिलची धडकन बघ 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 ती झाली काय किती मिनिटावर देईल मला बघू टोकन नंबर झालं कन्फर्म 40 नंबर आहे नॉट नाव आल्यावर रेटिंग देऊ तुम्हाला लोकेशन आहे आम्ही थायलंडला टाकतो थायलंड मधला पाडा पुढचं आम्ही नाही सांगू नाहीतर आमचे फॅन नंबर आहे तुला कट नाही नाही लागतं हे करेन कट करेन बघा इथे हे नंबर नंबर कट करेन किती मिनिटावर आहे ना 45 मिनिट पहिला 30 मिनिटामध्ये यायचं तर 15 मिनिटं वाढवले वाटतं तर ऑर्डर कधी येते तेव्हाच आम्ही देतो ना काय बोलणार आहे मला सारखं सर्व काय आता पिझ्झा एवढं बघावे मी तुम्हाला तर आता मी पिझ्झा घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते बघा हे माझा हे तन्नूचा आहे बघा आईचा आहे तर आता मी खाणार आहे आणि पेप्सी घेतलेला आहे तुम्हाला बिल दाखवते थांबा हे बघा बिल आलेलं आहे किती 223चं बिल आलेलं आहे बिल फेकू आणि खाऊ ओपन करू तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू कर ओपन काय ऑर्डर करत बसली आहे दाल बघा थँक्यू हा थँक्यू तर मी बॅक कॅमेरा करून ओपन करत तुम्हाला दाखवते तर आता पिझ्झा ओपन करू पिझ्झा ओपन झालेला आहे काय झालं तुझा असा का ट्रेन झाला पेप्सी चल एक बाईट खा चल तन्नू को क्या खाना है पिज्जा अब बोलू पिज्जा खाना है कौन है ये लोग कहां से आते हैं ये? A few moments later. तर आज आहे ओट पौर्णिमा तर आता माझी मम्मी जाणार आहे खालती वडाच्या झाडाला असे 7 फेरे घेणार आहे तर आता तुम्हाला सुद्धा मी काय बोलणार काय बोलू वडाची पूजा घ्यायला हा वडाची पूजा करायला हे बघा ही बाई आता आली आरती ज्यांनी खाली दिसते मग सत्यवानाची पूजा करायची हा मग सत्यवानाची पूजा करायची नाही नवरा माझा नवसाचा असं आहे नवरा तुझा आहे नवरा नवसाचा ना पूर्ण आयुष्यभरात झूठ बोल रहा है. नो 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 आय एम टेलिंग आई बोलते आई काय तर तनुचा पण नवरा नवसाचा आहे वाटते आहे तर बघा मम्मीनी साडी घातली तर जायचं नाहीये तरी पण मी जाते व्हिडिओ काढण्यासाठी मम्मीचा तर चला एक रील सुद्धा येणार आणि एक व्हिडिओ काढणार आहे गळ्यासाठी आली घरी तू आज कामावर बरं नाही वाटत होतं कामावरनं घरी आली आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला वट
आलो आहेत पूजा वगैरे करून. तिकडे ना असं खायला वगैरे मस्त भेटा म्हणून मी गेलेली. तर आहे ना तुम्हाला मी मम्मी सांगणार वटपौर्णिमाची पूजा वगैरे कशी करतात घरी जाऊन सांगणार ना. तर तेवढं मी सांग. हा जमत तेवढं. हा तुला तेवढा जमते तेवढा माहिती आहे तेवढा तरी सांग. तिकडे ना असं नाही काय ना काय भेटते तिकडे असं उचलून खायचा कणं वगैरे. तर असं ना वर्षातून एकदाच भेटते ना म्हणून जाते. मला असं आवडत नाही जायला पण मी आड्यामाड्या गेली आहे. तर मम्मी सांगणार ते वटपौर्णिमाच्या टायमाला पूजा करतात ते कशासाठी करतात सांग. सत्यवान एक दिवस सत्यवान नावाचा राही असो. एक दिवस लाकडं तोडायला जात असतो. त्या टायमाला तो वडा झाडावर चढतो आणि वडा झाडावर खाली पडून त्यांचा प्राण जातो. तेव्हा ती बायको येते सती ती बघते तर याचं ते खाली नवरा खाली पडून त्याचा मृत्यू झालेला असतो. तोपर्यंत यम त्याचा प्राण न्यायला येत असतो. त्याच्या मागून ती सत्यवान जिवंत कर बोलतो. तो बोलतो मी जिवंत करणारच नाही काही कर म्हणून पुढे ते प्राण घेऊन हळूहळू पुढे जात असतो. तो जाता मग ते असे ते म्हणजे हे करा मला हे करा काय करा मग काही नवरा जीवन दे. मग तो नाही करा असं अशी प्रत्येक टायमाला ती अशी काय बोलते हे मला अजून हे नवरा माझं जीवन कर नाही तू काहीच करत नाही. असे ते 7 त्या टायमात 7 असे पुढे जाते आणि 7व्या क्षणाला ती मला काहीतरी म्हणून तू वरदान तू दे. तो तेव्हा त्या टायमाला तो काय बोलतो हे सौभाग्यवती जेव्हा तो वरती जात असतो ना सौभाग्यवती बोलल्याबरोबर मग तो यमराज असतो तो फसतो याच्यामध्ये. हे बोलल्याबरोबर सुद्धा ते आपले नाव विसरले नाही काय आपलं हे काय बोलतात त्याला सुहागन म्हटल्यावर सौभाग्यवती म्हटल्याबरोबर मग त्याला प्राण त्याला द्यावाच लागणार. मग तो बोलतो की मी आता काय करू विचार करतो आता देऊन तर मी फसलो. घे बाबा हेच परत नवरा तुला परत घे बोलते आणि मी नवऱ्याला घेऊन परत प्राण जीवन करतो आणि तुझे प्राण परत करून त्याला जीवन करून त्याला रिटर्न घरी पाठवतो. म्हणून ते असे 7 फेरे घालतात. 7 जन्म मला हा नवरा राहू दे असे पुढे तर यमराज करत जात होता. तेव्हा मी हे केल्याबद्दल तिला ते रिटर्न दिला नाव. हे सर्व कंपल्सरी असते करायचं. माझ्या आईवर आमच्या पप्पाचे सांगायचे आम्हाला ते आम्हाला अच्छा. माहिती. हा. हा बस. म्हणजे तसं नाही सर्व असं फेरा वगैरे घेणं ते कंपल्सरी हो असते का? पहिला मग तिकडे घेतले नसते काय आम्हाला काय करावं लावलेलं अच्छा. नसते. मग ते आता परंपरा चालू झाली आहे. हा. बस तुझी मम्मी करायची असणार ना. माझी मम्मी तर खूपच करायची. सांगते तसे काय करायचं. काय कर फेऱ्या घ्यायची सकाळपासून तर संध्याकाळ पण पूर्ण रात्रभर ती जेवायची नसेल. सकाळी ती कधी जेवण तोंडामध्ये घ्यायची अन्न घ्यायची कोणी बस पूर्ण एका दिवस ती फ्रूटवर परत राहायची बस. तर आता मी काय असे बोलते आमचे पप्पा होते की आम्हाला थोडं कथा सांगायच्या पुराणे जन्म कसं काय झालं ते आमचे आई वडील आम्हाला सांगायचे. खूप आमचे आई वडील आमचे खूप आम्हाला इमोशनल चल. तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तनूला सुद्धा मी पिझ्झा दिलेलाच आहे याच ब्लॉग मध्ये मी ऍड करणार आहे. तर आता मी ब्लॉगला एंड करते. खूप दिवसानंतर ब्लॉग येणार आहे. तर एंड कर मम्मी बाय कर सर्वांना. बाय. हा तर चला बाय.